मुंबईतील बाळासाहेबांच्या स्मारकावरून आजही जुनाच वाद नव्याने बघायला मिळाला। आदित्य ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी नको, त्यांची उचलबांगडी करा अशी मागणी शिवसेनेने केली आहे। यावरून सध्या शिवसेना विरुद्ध शिवसेना असा वाद रंगलाय। बघूया। आदित्य ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटवा। शिवसेनेच्या संजय शिरसाटांची आक्रमक मागणी। स्मारकावरून शिवसेना विरुद्ध शिवसेना वाद। शिवसेनेच्या ठाकरे हटाव मोहिमेचा दुसरा अंक आज बघायला मिळाला। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे नाहीत तर आदित्य ठाकरे आहेत याची आठवण शिवसेना शिंदे गटाला एक दिवस उशिराने झाली। त्यामुळे काल रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं तर आज चूक सुधारत आदित्य ठाकरेंना स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केली। बाळासाहेब ठाकरेंचे विचार किंवा बाळासाहेब ठाकरे हे फक्त कुटुंबापुरतं नाही तर देशापुरतं सगळीकडे त्यांचा सन्मान केला जातो, म्हणून त्याला कोणी असं जर समजत असेल म्हणूनच काही लोकांनी त्यांना हटवण्याची मागणी केली। मग आदित्य ठाकरेंना सुद्धा हटवलं जावं अशी तुमची मागणी असणार आहे? कशाला पाहिजे सर्वच कुटुंब? बाळासाहेब अध्यक्ष कोणाला करायचं सर्वानुमते? आता कुणाला करायचं किंवा करू नये हे याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील। शिवसेनेत असताना या नेत्यांनी असा प्रस्ताव मांडला असता तर समजू शकलो असतो, मात्र पक्ष फोडल्यानंतर ठाकरेंविरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेना नेत्यांना अरविंद सावंतांनी सुनावलं। तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी या मुद्द्याला केराची टोपली दाखवली। फालतू विषयांमध्ये मला काही जायचं नाही, कारण ही जी मनं आहेत ही सडलेली आहेत, मला ह्याच्यात जायचं नाही। मला वाटतं आपण पाहताय स्मारकाचा टप्पा एक झालेला आहे, टप्प्या दुसऱ्यासाठी काम सुरू झालेलं आहे आणि एक प्रेरणास्तर असेल। जे डरपोक आहेत, जे पळून गेले त्यांच्याशी याचा काही संबंधच नाही आहे। हे फुटून बाहेर गेलेले आहेत। पहिली गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, त्यांनी पक्षाच्या अंतर्गत बैठकीत असा प्रस्ताव मांडला असता की नाही आम्हाला अध्यक्ष बदलायचं आणि तिथं काय झालं असतं तर वेगळं। हे बगुडे हे पळून गेले, यांना आसरा देणारे आणि हे करणारे दोघे कृतज्ञ आहेत ना, कारण यांना सगळ्यांना वंदनीय शिवसेना प्रमुखांनी पोसलं, झोपासलं, मोठं केलंय। जे त्या मूळ वृक्षाला विसरतात त्यांना कोणता नैतिक अधिकार आहे की त्या वास्तूबद्दल यांना दूर करा सांगण्याचा? बाळासाहेबांच्या स्मारक समितीची नियुक्ती खूप आधीच झाली होती। डिसेंबर 2016ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीची निर्मिती केली। राज्य सरकारनं स्मारक समितीला मुंबईतल्या महापौर बंगल्यासह 3 एकर जागा दिली। सुरुवातीला उद्धव ठाकरे समितीचे अध्यक्ष होते। 2019 साली मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरेंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। आदित्य ठाकरेंची त्यानंतर स्मारक समिती अध्यक्षपदी नियुक्ती झाली। सरकारकडून सगळे अधिकार स्मारक समितीला देण्यात आले। सध्या उद्धव ठाकरे स्मारकाच्या प्रमुख सल्लागारपदी तर आदित्य ठाकरे अध्यक्ष आहेत। सरकारी जागेवरचं बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक राज्य सरकारनं आपल्या ताब्यात घ्यावं अशी मागणी याआधी भाजप नेते प्रसाद लाड यांनी केली होती, तेव्हा मोठा वाद झाला होता। आता शिवसेना शिंदे गटानं पुन्हा ठाकरे कुटुंबाविरोधात मोहीम उघडली। ठाकरे कुटुंबातलं कुणीच या समितीवर नसावं अशी शिवसेना शिंदे पक्षाची भूमिका आहे। भाजपनं मात्र बाळासाहेबांच्या स्मारकावरून वाद नको म्हणत या वादातून आपले हात काढून घेतलेत। तेव्हा बाळासाहेबांची शिवसेना मिळवल्यानंतर स्मारकावरचा ठाकरेंचा हक्क काढून घेण्यासाठी आता शिवसेना शिंदे गटानं कंबर कसल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।